काही कडक सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्याचं पालन व्हावं असं आदरणीय राजसाहेबांनी आता या बैठकीत सांगितलेलं आहे। अजून युती वगैरेचा काही विषय झालेला नाहीये, असा काही विषय नाहीये। ज्यावेळेस होईल तेव्हा आदरणीय राजसाहेबांनी ते सगळं बोलतील। तो काँग्रेसचा अंतर्गतला विषय असेल। राज ठाकरेंनी बैठक बोलवली होती, हे झाले का तुमचं? राज ठाकरेंनी बैठक बोलवली होती, काय सूचना दिल्यात? काही पदाधिकाऱ्यांना झापल्याचं कळते की काम नाही केलं त्यांनी, मतदार याद्या तयार नाहीत असं देखील कळते। बैठकीत नेमकं काय झालं, इथून पुढची बैठक आणि रणनीती पुण्यात काय असणार? राजसाहेबांनी बोलवले, बैठक झाली, सगळं मान्य आहे। काही सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्यात, शाखाध्यक्षांनी केल्यात, त्या सूचनेचं पालन आम्ही आता करत आहोत। आणि असं काही नाही की काही झापलं वगैरे असं काही नाहीये, परंतु काही कडक सूचना दिलेल्या आहेत की बाबा त्याचं पालन व्हावं असं आदरणीय राजसाहेबांनी आता या बैठकीत सांगितलेलं आहे। राज ठाकरेंनी मुंबईमध्ये दिग्भर पुरावे दाखवले, मात्र कार्यकर्ते इथे ग्राउंड लेवलला काम करताना दिसत नाहीयेत। राज ठाकरे तिकडे सगळ्यांना एकत्र येऊन लढतात मुंबईमध्ये, पण कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काहीच काम काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत, त्या महत्वाच्या सूचनाचं पालन आता होईल आणि त्या पद्धतीने काम या ठिकाणी होईल अशा त्यांनी मी मागाशीच सांगितलंय की कडक शब्दात त्यांनी आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत। पुण्यामध्ये दुबार मतदार जे आहेत ते मनसेकडून आतापर्यंत किती शोधण्यात आलेले आहेत, त्याची काही आकडेवारी आता साहेबांना दिलेली आहे? नाही, ती पुणे जिल्ह्याची जी यादी आहे ती 1,44,000ची आहे, पुणे जिल्ह्याची यादी आहे। आणि शहराची यादी सुद्धा आता त्यातले मला वाटतं शहरात 90,000 यादी आहे। ती यादी आहे। मग काय काय मतदारसंघात आमच्या लोकांनी काम केलेलं आहे की बाबा एकाच ऍड्रेसवर खूप लोक आहेत, ते सगळं आता साहेबांना या ठिकाणी सांगितलं आहे। ते जाताना पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलले नाहीयेत आणि या संपूर्ण बैठकीमध्ये त्यांनी नेत्यांवर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। म्हणजे तुम्ही जे पहिल्या पाहिजे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा नाराजी व्यक्त, काय कारण आहे? नाही, असं काय नाहीये, त्यांनी काही सूचना केल्यात आणि त्या सूचनेचं पालन एवढ्यात 15 दिवसात होईल। ज्या मतदार याद्या तयार करायला सांगितल्या त्या शाखा लेवलवर त्या तयार झाल्या नाहीत आणि राज ठाकरेंनी त्यांना सांगितले की तुम्हाला काम होत नसेल तर पद सोडा, पण काम करा। असं काही नाहीये की आता त्या याद्या बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत, त्या झालेल्या आहेत, त्या आम्ही 8-10 दिवसात ते करूया। काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली, त्याच्यामध्ये असं आहे की इंडिया बरोबर जाऊ पण मनसेला सोबत नको असं काँग्रेस म्हणजे खालचे जे नेते आहेत राज्यातील त्यांचा हा निर्णय हायकमांड पर्यंत पोहोचवतील असं आहे। मनसेची कशा पद्धतीने भूमिका असणार? अजून युती वगैरेचा काही विषय झालेला नाहीये, तसा काही विषय नाहीये। ज्यावेळेस होईल तेव्हा आदरणीय राजसाहेबांनी ते सगळं बोलतील। तो काँग्रेसचा अंतर्गतला विषय असेल, अंतर्गत विषय। आतापर्यंत जे आपण हालचाली बघतोय त्या पद्धतीने दोघं भाऊ एकत्र येतील, महाविकास आघाडी एकत्र येईल इंडिया, पण मनसे म्हणजे आता काँग्रेस थेट तुम्हाला विरोध करते का? विरोध करते बिहारच्या इलेक्शन्स आहेत, इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला सोबत जाणं म्हणजे अर्थात तुमची राज्यातील आपण बघतो जे बाहेरून कामाला येतात त्याच्याबद्दल जी भूमिका आहे राज ठाकरेंची, त्याच्यामुळे मोठा फटका बसू शकतो काँग्रेसला, त्याच्यामुळे ही भूमिका घेतली जाते असं तुम्हाला वाटतं का? नाही, तसं काय वाटलं अजून नाहीये। अजून काय झालं की आपण मतदार याद्यांमधला जो घोळ आहे त्या घोळ संदर्भात आपण सगळे एकत्र आलो होतो, मोर्चा वगैरे काढला होता। अजून तर निवडणुका जाहीर व्हायच्यात, अजून काही गोष्टी व्हायच्यात, काही नगरपालिका आणि नगर परिषद जाहीर झाल्यात, होईल ना पुढे काय होईल त्याचा। आणि हा विषय हा आदरणीय राजसाहेबांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांचा विषय आहे, त्या विषयात मी बोलणं योग्य नाही। सूचना काय केली राज ठाकरे? सांगितलं तर ओके माईक नाही।